नमस्कार, सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो. मी प्राध्यापक सतीश शिर्के, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचा जो 12वी भूगोलचा जो पुनर्रचित अभ्यासक्रम आलेला आहे, त्या अभ्यासक्रमांतर्गत मी सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती असंख्य व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. ते आपण पाहिलेत, त्याची आपल्याला मदतसुद्धा निश्चितपणे झालेली आहे. आज संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर 12वी भूगोलचा पेपर कसा सोडवायचा, त्याचबरोबर बोर्डाच्या दृष्टीनं प्रत्येक प्रश्नावरती अचूक मार्गदर्शन या ठिकाणी मी करणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यानं 90च्या पुढं 12वी भूगोलला गुण प्राप्त करायचे आहेत, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की पेपर कसा लिहायचा. तुम्ही म्हणाल, सर आम्ही पहिलीपासून पेपर लिहितोय आणि आता पेपर कसा लिहायचा म्हटल्यानंतर नेमकं काय सांगणार. विद्यार्थ्यांनो, अभ्यास भरपूर झालेला असला, पेपर भरपूर सोडवलेली असली तरीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं बोर्डाला कशा पद्धतीनं अपेक्षित आहे, कोणता प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे, हे जेव्हा तुम्हाला समजेल आणि त्याची प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही कार्यवाही कराल, त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणे यश प्राप्त होईल. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगेल. माझा एक खास मित्र होता कॉलेजला असताना, आणि आम्ही दोघं नेहमी एका बेंचवर बसायचो, अगदी जीवाचे मित्र. दोघांचे अभ्यास बऱ्यापैकी असायचा. परीक्षा देऊन आल्यानंतर मी म्हणायचो की मला एवढे मार्क्स मिळतील, आणि तो काय करायचा, माझ्यापेक्षा एक 7-8 मार्क कमी मिळतील असं तो म्हणायचा. कारण त्यानं तसं लिहिलं असेल, मी तसं लिहिलं असेल असं वाटायचं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा निकाल यायचा त्यावेळेस उलटं व्हायचं. मला त्याच्यापेक्षा 7-8 मार्क हे कमी मिळालेले असायचे, आणि त्याला मात्र माझ्यापेक्षा 5-7 मार्क, 7-8 मार्क हे जास्त मिळालेले असायचे. याचं महत्त्वाचं कारण जर असेल तर त्याची पेपर लिहिण्याची जे कौशल्य होतं, पेपर लिहिण्याची जी शैली होती, ती शैली तुम्हाला चांगले गुण मिळून त्या ठिकाणी देतात. मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही पेपर लिहिला पाहिजे. काय होतं, असंख्य पेपर येतात. पेपर तपासणीकडे 200-250 पेपर येतात. त्याच्यातून तुमचे पेपर तपासायचे असतात. मग सर्वांनी सारखी उत्तरं लिहिली, सर्वांनी सारख्या पद्धतीनं जर केलं तर आपल्या लक्षात येणार नाही. परंतु जेव्हा त्यापेक्षा काहीतरी वेगळे पण तुमच्या जर उत्तरपत्रिकेमध्ये जर असेल, तर पेपर तपासणाराचं लक्ष तुमच्या उत्तरपत्रिकेत जातं आणि सहज 2 गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातात. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की आपण रस्त्यानं चाललो आणि सहज एखादी समोरून व्यक्ती येते आणि ती तुम्हाला म्हणते, तुम्ही एक 4 जणाला जाताना पाहिलं का. तर आपण म्हणणार, काही लक्ष नव्हतं माझं. कदाचित ते आपल्याला क्रॉस झाले असतील, परंतु आपण लक्ष नव्हतं असं म्हणतो. परंतु कल्पना करा की त्या 4 जणांमध्ये काय आहेत, 3 जण अतिशय 6 फूट उंचीचे आहेत आणि एक व्यक्ती मात्र फक्त 3 फूट उंचीची आहे. तर सहज मला वाटतं आपली नजर त्या चौघांकडे त्या ठिकाणी जाईल. आपल्याला पेपरमध्ये हेच करायचे. 200-250 पेपर तपासणाऱ्या परीक्षकाकडे तुमचा पेपरकडे लक्ष कसं वेधलं जाईल या संदर्भामध्ये मी मार्क पाहणार आहेत. प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे, बोर्डाला कशा पद्धतीनं अपेक्षित आहे, यावरती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. फक्त हा व्हिडिओ ज्याला 90पेक्षा अधिक गुण मिळवायचे आहेत त्यांनी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिकेचा जो बोर्डाचा आराखडा आहे तो प्रश्नपत्रिका असं म्हटलेलं आहे. नवीन अभ्यासक्रमामध्ये याला कृतीपत्रिका असं म्हटलं जातं. मग भूगोलामध्ये सुद्धा तुम्हाला कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि हा आराखडा जो आहे 80 मार्काचा, हा 80 मार्काचा आराखडा तुम्हाला 11वीलाच त्या ठिकाणी आलेला होता. परंतु दुर्दैव असं की कोविडमुळं तुमची दुसरी सत्र परीक्षा 11वीची झाली नाही, आणि त्यामुळं ही प्रश्नपत्रिका कशी काढली पाहिजे, त्याचा पेपर कशा पद्धतीनं तपासला पाहिजे, विद्यार्थ्यानं या 80 मार्काचा पेपर कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे, याची प्रॅक्टिस आपली जी 11वीला व्हायला पाहिजे ती 11वीला न झाल्यामुळं थोडासा संभ्रम
तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. परंपरागत पद्धतीनं जी प्रश्न असायचे त्या व्यतिरिक्त हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. वेटेज बदललेला आहे आणि त्याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही वर्षभर पाहिलेलं असेल की तुम्हाला 12वी भूगोलमध्ये 8 प्रकरणं दिलीत. या 8 प्रकरणाचं वेटेज कोणतं प्रकरण किती मार्काला आहे हे तुम्हाला प्रथमपासून ज्ञात आहे. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही अभ्याससुद्धा त्या ठिकाणी केलेला असेल. आता पहा, ही कृतीपत्रिका सोडवत असताना मी तुम्हाला सांगेल की भूगोल हा असा विषय आहे की ज्याला शालेय जीवनामध्ये अतिशय नगण्य स्थान होतं. मात्र जेव्हा 11वी 12वीच्या स्तरावरती तुम्ही आलात त्यावेळेस भूगोल हा कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना शिकवला जातो आणि एक ज्ञानाचा अमृत त्या ठिकाणी चांगले गुण मिळवण्यासाठी या भूगोल विषयाचा उपयोग होत असतो. आता प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहत असताना तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला 3 तास वेळ दिलेला आहे. 80 गुणाची प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेच्या प्रारंभीच काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी सर्व बारीकसारी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आता सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 7 प्रश्न दिलेत. 7ची 7 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. तुम्हाला मूळ प्रश्नाला कुठलाही त्या ठिकाणी ऑप्शनल दिलेला नाही याची जाणीव तुम्ही लिहिली पाहिजे. त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहिता असताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या आणि आलेख काढावेत अशी एक सूचना आहे. या संदर्भामध्ये मी मध्येच ब्रॉड क्वेश्चन आल्यानंतर एक सविस्तर तुम्हाला 2 मिनिटं की कोणत्या प्रश्नाला कशा आलेख आणि कशा आकृत्या काढल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. सूचना तिसरी आहे की रंगीत पेन्सिल वापर करण्यास परवानगी आहे. बोर्डानं प्रथमच भूगोलच्या पेपरमध्ये रंगीत पेन्सिल सांगितले, पेन नाही सांगितला, स्केच पेन नाही सांगितले. हे लक्षात घ्या, पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. आता तुम्हाला जर रंगीत पेन्सिलचा वापर करायला परवानगी दिली तर मग अगदी पोरं काय करणार, पहिल्या प्रश्नापासून रंगीत हा एकदा पेन तो एकदा पेन, मध्येच कुठेतरी मुद्दा असेल तर त्या मुद्दा रंगीत पेननं वगैरे लिहिणार. एक लक्षात ठेवायचं, कुठल्याही प्रश्नाला तुम्हाला रंगीत पेन्सिल वापरायला परवानगी दिलेली नाही. फक्त जिथं तुम्हाला आकृती काढायचं आहे, आलेख काढायचा आहे तिथं तुम्ही रंगीत पेन्सिलचा वापर करा. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे नकाशा भरा हा जो जगाच्या आराखड्यातला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे तिथंच फक्त तुम्हाला रंगीत पेन्सिल, आलेख, आकृत्या आणि नकाशासाठी त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. शब्द लेखन किंवा लेखनासाठी तुम्हाला परवानगी दिलेली नाही आणि त्याचा वापर तुम्ही करू नये. त्यानंतर सूचना आहे की नकाशा, स्टेन्सिल वापर योग्य तेथे करावा. आपल्याला भूगोलामध्ये जगाचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी आहे. तुम्ही बाजारामध्ये टेन्सिल विकत मिळतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे तो टेन्सिल असलं पाहिजे आणि त्या टेन्सिलचा उपयोग आपण मोठमोठ्या प्रश्नांमध्ये योग्य पद्धतीने जर केला तर तुमचं म्हणणं हे पेपर तपासणाऱ्याला अधिक सुस्पष्ट समजेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गुण मिळण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल. ते सुद्धा मी पुढे एका ब्रॉड क्वेश्चनमध्ये सांगणार आहे. आता नेहमीची सूचना आहे की उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. त्यानंतर नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला दाखवतो की आता हा बोर्डाचा पेपर आहे. या पेपरमध्ये तुम्ही नकाशाचा प्रश्न मध्ये काहीच लिहायचं नाही, काही लिहायचं नाही. तुम्हाला जी उत्तरपत्रिका दिलेली आहे की नाही नकाशाची, त्या उत्तरपत्रिकेवरच तो प्रश्न काय करायचा, सोडवायचा. आणि तो प्रश्न झाल्यानंतर तुमचा जरी तो मधला प्रश्न असला तर काही विद्यार्थ्यांना सवय असते मध्ये ती नकाशा पुरवणी घालायची. नकाशा पुरवणीचा आणि या मुख्य पेपरचा काही संबंध ठेवायचा नाही. शेवटी काय करायची, तुम्ही ती नकाशाची पुरवणी जोडायची. हे बंधन सर्वांनी पाळायचं. जर तुम्ही तो मध्ये पेपर घातला तर नाहक त्या परीक्षकाला विनाकारण मानसिक त्रास देता तुम्ही आणि आपला जो पेपर तपासणार आहे, जो मार्क्स देणार आहे त्या शिक्षकांचं मानसिक आरोग्य सांभाळणं तुमची जबाबदारी आहे. चला तर आपण मग आता हा उत्तरपत्रिकेचा एक पान तुम्हाला दिलेला आहे. लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो, इथे तुम्ही काही लिहायचं नाही. हा कोणाचा भाग आहे, पेपर तपासणाराचा भाग आहे. या लाईनच्या वरती तुम्ही काही लिहायचं नाही.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 या ब्रॉड चौकोनामध्ये दिलेला इथं 1 लिहा आणि समास पाडत असताना एक छोटा समास इथं तुम्ही पाडू शकता, गरज असेल तर पाडा, अन्यथा पाडण्याची आवश्यकता नाही. इथं 1 लिहिलं, त्यानंतर इथं अ लिहा आणि अ मधला 1 अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. काही विद्यार्थ्यांना अगदी सवय असते की समास अगदी एवढा समास पाडून ठेवायचा, काहींना सवय असते की इकडूनच समास पाडून ठेवायचा आणि मध्ये उगा आपलं पाऊल वाटेनं लिहायचं. पुरवणीच्या संख्येवरती किंवा पेपरच्या आकारावरती गुण दिले जात नाही, ही प्रथम गोष्ट लक्षात ठेवा. अनावश्यक पुरवण्या त्या ठिकाणी वापरायच्या नाहीत. गरज असेल तिथंच पुरवणीची आवश्यकता असते. अगदी 36 पानी पेपर तुम्हाला दिलेला, 32 पानी पेपर दिलेला असतो, त्यामुळं पुरवणीची आवश्यकता भासत नाही. तर समास आणि सुरुवात या बाबतीमध्ये हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. आता पहा की तुम्हाला प्रश्न पहिला जो आहे हा पहिला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. काही प्रश्न तुम्हाला लघुत्तरी आहेत, काही प्रश्न दीर्घोत्तरी आहेत. तर तुम्हाला पहिला प्रश्न जो आहे हा प्रश्न प्रकार 20 गुणांसाठी आहे आणि 20 गुणांसाठी तुम्हाला इथं 10 प्रश्नाचे प्रकार दिलेले आहेत. 10 पैकी कोणतेही 4 प्रश्न विचारले जातील आणि त्यामध्ये उपप्रश्न विचारले जातील. ते कसे असतील? अ मध्ये 5 प्रश्न असू शकतील, ब मध्ये 5 प्रश्न, क मध्ये 5 आणि ड मध्ये 5. यापैकी अ, ब, क, ड 4 असे कोणतेही घेतले जातील. प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी 5 गुण. अशा पद्धतीनं 20 गुणांची तुमची काय असेल? पहिला प्रश्न त्या ठिकाणी असेल. आता अचूक पर्याय निवडा किंवा अचूक सहसंबंध ओळखा, साखळी बनवा, हा प्रश्नाच्या बाबतीत पुढे मी चर्चा करणार आहोत. वाक्यातील सहसंबंध योग्य पर्यायानं प्रस्थापित करा, याबाबत सुद्धा आपण त्या ठिकाणी पुढे चर्चा करणार आहोत. अयोग्य घटक ओळखा, वेगळा घटक ओळखा, हाही प्रश्न तुम्हाला असतो. विधानांचा क्रम लावा, वेगळा घटक ओळखा, चूक की बरोबर सांगा. माहीत आहे तुम्हाला चूक लिहायचं, बरोबर लिहायचं, त्यावरती सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो. त्यानंतर 8वा प्रकार दिलेला आहे अचूक गट ओळखा, पुढे त्याची चर्चा आपण करणार आहोत. वर्गीकरण करा, तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं वर्गीकरण दिलेलं असू शकतं आणि पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करून लिहा. मग यामध्ये पुन्हा याच्यातले 1-2 प्रश्न त्या ठिकाणी टाकले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीनं प्रश्न पहिला त्या ठिकाणी असतो. आता विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं की मुख्य प्रश्न जो आहे की नाही, मुख्य प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा हा स्वतंत्र पानावर सुरुवात त्या ठिकाणी करायची. आणि अतिशय महत्त्वाची सूचना की एकदा पहिला प्रश्न सुरू केला की नाही तुम्ही, मग त्यामधले अ, ब, क, ड असतील ते क्रमानं सोडवा. अ, ब, क, ड म्हणजे क ऐवजी अ अगोदर घेतला, ब घेतला तर तो उपप्रश्नांचा क्रम बदला तुम्ही. परंतु पहिल्यातले अ, ब सोडवला, मध्येच चौथा आणला, नंतर चौथ्यानंतर मध्येच तिसऱ्यातले 2 सोडवले, तिसऱ्यानंतर पुन्हा पहिल्यातले 2 आणले. असं जर केलं तर तुमच्या मार्कावरती त्याचा परिणाम झाला म्हणून समजा. कारण परीक्षकाला पेपर तपासत असताना सलग प्रश्न जर असतील तर त्या गुणांची बेरीज करणं सोपं जातं आणि तुमचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी तपासले जातात, सर्व प्रश्नांचे मार्कही त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. परंतु जेव्हा असं तुम्ही उपप्रश्नांचा क्रम बदलता ना, त्यावेळेस तुमचा एखादा प्रश्न जर चुकीने तपासायचा राहून जाऊ शकतो, एखाद्या प्रश्नाची बेरीज तुमची त्या ठिकाणी घ्यायची राहून जाऊ शकते. त्यामुळं हे बंधन टाळायचं. तुम्ही मुख्य प्रश्नांचा क्रम बदला, म्हणजे पहिला प्रश्न अगोदर सोडवा, 7वा सोडवा, 5वा सोडवा, तुम्हाला वाटेल तो सोडवा. परंतु एकदा पहिला घेतला की पहिला पूर्ण करायचा, एकदा चौथा घेतला की चौथ्यातले सर्व उपप्रश्न सोडवायचे, हे बंधन तुम्ही त्या ठिकाणी पाळलं पाहिजे. आता पहा की एक प्रश्न तुम्हाला पहिल्या प्रश्नात दिलेला आहे, थोडी डिटेल चर्चा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अचूक सहसंबंध ओळखा किंवा साखळी बनवा हा प्रश्न त्या ठिकाणी असतो. पुस्तकाच्या खाली तुम्हाला अशा पद्धतीनं प्रश्न दिलेला आहे की पूर्वी जोड्या लावा. यामध्ये काय होतं, अ आणि आ अशा पद्धतीचे 2 स्तंभ त्या ठिकाणी होते. आता 3 स्तंभ दिलेले आहेत आणि 3 स्तंभ तुम्हाला काय करायचे, तर
त्याचा सहसंबंध ओळखायचा आणि त्याची साखळी बनवून तुम्हाला पुन्हा त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं. आपण अस्तंभ जशाच्या तसा खाली लिहून काढायचा. काढल्यानंतर आता मग माथेरान जे आहे त्यापैकी यामधलं कोणता त्याचा पर्याय आहे, तर माथेरान हे पर्यटन केंद्र आहे. मग तुम्ही इथं पर्यटन केंद्र लिहिलं पाहिजे. त्यानंतर मग पर्यटन हा कोणता व्यवसाय आहे, तृतीयक व्यवसाय आहे. मग तुम्ही काय लिहिलं पाहिजे, इथं तृतीयक व्यवसाय लिहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे आणि त्याची साखळी त्या ठिकाणी तयार केली पाहिजे. म्हणजे तुम्ही पहा की या पद्धतीनं माथेरान असेल, मग भौगोलिक स्थान निश्चिती असेल, कशानं करतो, अलीकडे आपण कृत्रिम उपग्रहानं करतो. संदेशवहनाचं ते माध्यम आहे. श्रीलंका चहा निर्यात करतो, जगातील एक चहा निर्यातीतला महत्त्वाचा देश आहे. पनामा कालवा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडतो. तर अशा पद्धतीनं त्याची बरोबर त्याच्या पुढं पर्याय लिहिले पाहिजे. नाहीतर काही विद्यार्थ्यांना अगदी 12वीला आलेत, मग पहिल्याचं उत्तर काय असतं, दुसरं असतं. मग ते असं रेषा ओढणार, पुन्हा ते पहिल्याकडे जातं, दुसऱ्याचं पहिल्याकडे जाणार, पुन्हा खाली येणार. असं काहीतरी नागमोडी वळणं काढून ठेवतात. तर तसं करणं योग्य नाही. काही विद्यार्थी ही चूक करतात. काय करणार, एक लिहिणार, एकचं उत्तर कोणतं आहे, इथं पर्यटन हे 4, मग 1 त्याच्या पुढं 4 लिहिणार, 4च्या पुढं 2 लिहिणार. असं करायचं नाही. साखळी पूर्ण करायची आणि ती साखळी पूर्ण त्या ठिकाणी लिहायची. तर हा प्रश्न 4 गुणांना तुम्हाला असू शकतो. अतिशय पैकीच्या पैकी गुण मिळण्याची संधी यामध्ये तुम्हाला असते. आता अचूक गट ओळखा असा एक प्रश्न तुम्हाला दिलेला असतो. काय असतं, आता हे थोडंसं मी जागा वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आडवं लिहिलेलं आहे. तुम्हाला अस्तंभ दिला जाऊ शकतो, ब दिला जाऊ शकतो, क आणि ड अशा पद्धतीचं इथं दिलेलं आहे. आता याच्यामधला अचूक गट ओळखा म्हणजे त्यामधला काय असला पाहिजे, सहसंबंध त्या ठिकाणी असतो. आता सातपुडा काय आहे, पर्वत आहे. दख्खनचं पठार आहे. आल्प्स पर्वत आहे. रॉकीज पर्वत आहे. 3 पर्वत 1 पठार, बरोबर गट नाही, अचूक नाही, ते उत्तर येणार नाही. यवतमाळ जिल्हा आहे. अमरावती जिल्हा आहे. सोलापूर जिल्हा आहे. बृहन्मुंबई जिल्हा नाही. त्यामुळं हाही गट त्या ठिकाणी अचूक म्हणता येणार नाही. इथं थरचं वाळवंट आहे. सहारा वाळवंट आहे. हिमालय पर्वत आहे. गोबी वाळवंट आहे. 3 वाळवंट 1 पर्वत दिलाय. हा गट अचूक मानता येणार नाही. आता इथं दिलेले मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि कोकण हा गट बरोबर आहे, कारण हे प्रादेशिक विभाग तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवलेले आहेत. तर अशाही प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला दिले जाऊ शकतात. आता दुसरा प्रश्न आहे की योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता इथं महत्व शब्द वाचा, ही योग्य पर्याय म्हणजे प्रश्न दिलाय, त्या प्रश्नातला योग्य पर्याय निवडायचा आणि त्या पर्यायाच्या पुढे तुम्ही याचा अचूक शब्द लिहून विधान पूर्ण केलं पाहिजे. काही विद्यार्थी काय करणार, फक्त पर्याय लिहिणार, पर्याय लिहायचं नाही. योग्य पूर्ण वाक्य आणि त्याच्या पुढे उत्तराचा काय लिहिला पाहिजे, पर्याय लिहिला पाहिजे आणि ते विधान पूर्ण केला पाहिजे. उदाहरण दिलेलं आहे मी इथं, अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय, लाकूड तोड, मासेमारी, खाणकाम, शेती. तर खाणकाम हे त्याचं योग्य उत्तर आहे. यावरती सुद्धा काही प्रश्न तुम्हाला असू शकतात. आता दिलेला आहे विधानांचा योग्य क्रम लावा. आता काय केलेलं आहे इथं, विधान म्हटले, मी शब्द दिलेत. विधान असू शकतं, शब्द असू शकतात. इथं मी दिलेलं आहे जिल्हा, खंड, तालुका, जग, गाव, राज्य, देश, हे शब्द दिलेत वेगवेगळे. आता या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. याचं काय केलं पाहिजे, तुम्ही चढता क्रम किंवा उतरता क्रम त्या ठिकाणी लावला पाहिजे. अगोदर जिल्हा असतो का, नंतर खंड असतो का, नाही. तर पुढे पहा, गाव आहे की नाही, गाव हे प्रथम असतं. काही गावं मिळून काय होतं, एक तालुका निर्माण होतो. असे काही तालुके मिळून 10 असतील, 15 असतील, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे असतात. तालुके मिळून काय होतं, जिल्हा तयार होतो. असे काही जिल्हे मिळून आहे की नाही एक राज्य तयार होतं. असे काही राज्य मिळून देश तयार होतो आणि असे काही देश मिळून खंड तयार होतो. असे खंड मिळून
काय होतं, 7 खंड मिळून जग तयार होतं. तर विधानांचा योग्य क्रम त्या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला असू शकतो. आता अचूक सहसंबंध ओळखा, यावरती तुम्हाला हमखास प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे, कारण पुस्तकामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांची संख्या ही तुम्हाला जास्त दिलेली आहे. काय केलेलं आहे, इथं एक विधान दिलेलं आहे, आर त्या विधानाच्या संदर्भात कारण दिलेलं असू शकतं, संदर्भात असेल नसेल ते आपल्याला शोधायचे, असा प्रश्न त्या ठिकाणी असतो. हा प्रश्नाचा प्रकार सेम असतो. मग काय केलेलं असतं, इथं काय केलंय, अवलंबिताच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आर लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. आता अवलंबित म्हणजे कोण, दुसऱ्यावर अवलंबून असणारी लहान बालकं किंवा वृद्ध माणसं ही कुटुंबावर अवलंबित असतात, त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. अवलंबिताची संख्या कुटुंबात किती आहे त्यावरती अर्थव्यवस्था कुटुंबाची अवलंबून असते, तशीच देशाची सुद्धा अवलंबून असते. त्या पद्धतीनं मग लोकसंख्येत वृद्ध हे अवलंबितच आहेत, संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. हे अर्थ नीट समजून घ्यायचा, व्यवस्थित करायचं, कारण पैकीच्या पैकी गुण मिळून देणारे हा प्रश्न त्या ठिकाणी. आता हे जे 4 पर्याय असतात ना, हे या प्रश्नामध्ये सर्व ठिकाणी सारखे असतात. काय, ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे अचूक स्पष्टीकरण आहे. आणि इथं फक्त शब्द आलाय नाही, आणि लक्षामध्ये आहे नाही एवढा बदल आहे. इथे 1 बरोबर आहे. यापैकी योग्य पर्याय काय आहे आपला, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे अचूक स्पष्टीकरण आहे. तर इथं तुम्ही ई हा पर्याय लिहिला पाहिजे. तुम्हाला प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही, लिहायचाच नाही. अचूक सहसंबंध क्रमांक टाकायचा हे लिहू नका, काय लिहू नका, फक्त तुम्ही उत्तराचा पर्याय सहसंबंधाचा त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीनं पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला असतो, 20 मार्काचा असतो. पैकीच्या पैकी गुण या ठिकाणी जर मिळाले तर 20 मार्क तुमचे इथे आणि प्रात्यक्षिकाचे 20 मार्क, असं पासिंगचं काम तुमचं होऊन जातं. एकदा सामना हातामध्ये आली मॅच का मग षटकार चौकार मारायला तुम्ही मोकळे होता, तुम्हाला पुढे चांगले मार्क मिळवायला संधी त्या ठिकाणी असते. त्यानंतर आता प्रश्न दुसरा असतो पहा, भौगोलिक कारणे लिहा. किती, 6 प्रश्न दिलेले असतात, पैकी किती लिहायचे असतात, 4 लिहिले जातात आणि गुण किती दिलेले असतात तुम्हाला, 12 दिलेले असतात. आता एक कारण जर घेतलं तर एका कारणाला 3, म्हणजे एक प्रश्न कारण लिहिलं का 3 गुण त्या ठिकाणी लिहिलेले असतात. आणि त्याच्यासाठी मग किती उत्तर अपेक्षित आहे, तर तुम्हाला 3 मुद्दे अपेक्षित त्या ठिकाणी आहेत. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, एका मार्काला किमान 1 मुद्दा हा बोर्डाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. 3-4 मुद्दे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे आणि इथं तुम्ही ते लिहू शकता. अशा पद्धतीनं काय करायचं, मुद्दा टाकायचा, पुढे विश्लेषण लिहायचं, मुद्दा टाकायचा, पुढे विश्लेषण लिहायचं, मुद्दा टाकायचा, पुढे विश्लेषण लिहायचं, या पद्धतीनं लिहायचं. निबंधासारखं पॅरेग्राफची पॅरेग्राफ उतरून काढायची नाहीत, मुद्दा स्पष्टपणे आला पाहिजे. मी पुढे एका प्रश्नामध्ये तुम्हाला त्याची माहिती देणार आहे आणि या पद्धतीने उत्तर लिहायचं. किती, एक प्रश्न 3 गुणाला असतो. एक मुद्द्याला 1 गुण जर ग्राह्य धरले तर किमान 3 मुद्द्यांचं विश्लेषण तुम्हाला आलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. किमान 25 ते 30 शब्दामध्ये 7 ते 8 ओळीमध्ये उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, जो तुम्हाला पेपरचं पान दिलेलं आहे त्या पेपरच्या पानामध्ये एका पानावरती 2 भौगोलिक कारणेच फक्त या ठिकाणी बसली पाहिजेत, एवढं उत्तर लिहायचं. जास्त येत असलं तरी लिहायचं नाही. बरोबर, तेवढ्यात उत्तर तुम्ही बसून टाका. अक्षर फारच मोठं असेल, फारच गॅप सोडत असाल तर कदाचित मात्र मग तुम्हाला पानं ही जास्त लागू शकतात. तर अशा पद्धतीनं 4 प्रश्न हे भौगोलिक कारणाचे तुम्हाला लिहायचे आहेत. आता एक नव्यानं प्रश्न प्रकार या ठिकाणी भूगोलामध्ये 12वीला आलेला आहे. प्रथमताच प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3 फरक तुम्हाला लिहायचे आहेत. 5 दिले जातील, 3 लिहायचे आहेत. एकूण गुण 9 असणार आहेत. म्हणजे एक फरक लिहायला 3 गुण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत.
आता एक लक्षात द्यायचं, फरक लिहित असताना आपण काय करतो की पानाचे 2 भाग करतात, इकडे एक भाग इकडे एक भाग, प्रत्येक भागाला 3 मुद्दे किमान अपेक्षित आहेत, कारण किती गुणाला दिलेला आहे, 3 गुणाला दिलेला आहे, त्यामुळे 3 मुद्दे अपेक्षित आहेत. मी तुम्हाला पुढे त्याची माहिती देतो लगेच. तर आता पहा, फरक सांगा, त्या प्रश्नावर बोलतोय मी. काय दिलाय फरक तुम्हाला? मळ्याची शेती आणि विस्तृत शेती. या पद्धतीनं तुम्ही मांडण्याची तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीनं 3 मुद्द्यांचं विश्लेषण करा. उलट जास्तीचा एखादा मुद्दा त्या ठिकाणी नोंदवा. हे फरक लिहिण्याची एक पद्धती त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे. आता नेहमी विद्यार्थ्यांना एक लक्षात ठेवायचं की पेपर असा लिहायचा की परीक्षकाला तत्काळ तुमचं म्हणणं लक्षात आलं पाहिजे, त्याला शोधावं लागलं नाही पाहिजे. शोधावं लागलं वेळ जाणार, तुमच्या मार्कावरती त्याचा परिणाम होणार. मग हा फरक लिहिला तरी बरोबर आहे आणि या पद्धतीने लिहिला तर अतिउत्तम त्या ठिकाणी होईल. काय केले तोच फरक आहे. मी एक कॉलम अडवला इथं मुद्दे घेतलेत आणि त्या मुद्द्याने हे फरक दिशेतले आहे. मग काय केले, पहिल्या मुद्द्यामध्ये काय लिहायचे, स्थान कुठे आढळतो, तो उष्णकटिबंधात आढळतो. लोकसंख्या मग कुठे, त्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते, या प्रदेशात लोकसंख्या विरळ असते. आता या शेतीमध्ये पिके कोणती घेतली जातात, तर मळ्याच्या शेतीत ही पिके घेतली जातात, विस्तृत व्यापारी शेतीमध्ये ही पिके त्या ठिकाणी घेतली जातात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते करता येऊ शकतं. म्हणजे मग पेपर तपासणारा पाहतो, स्थान बरोबर, लोकसंख्या बरोबर, पिके बरोबर, प्रदेश स्थान बरोबर, 3 पैकी 3 मार्क्स तुमचे त्या ठिकाणी मिळून जातात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे करावं लागतं आणि या पद्धतीनं फरक हा लिहिला जाऊ शकतो. कधी कधी असाही फरक लिहिला जातो की काय करायचं, स्थान लिहायचं, मळ्याच्या शेतीची लिहा, विस्तृत शेतीचं लिहा, लोकसंख्या, मळ्याच्या शेतीचं लोकसंख्या लिहा, विस्तृत शेतीची लोकसंख्या लिहा. अशा पद्धतीने सुद्धा फरक हा लिहिला जातो, परंतु शक्यतो 2 भागात लिहिणं हे उत्तम असतं. तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला मार्क मिळून देणार आहे. फार उत्तर मोठं लिहिण्याची आवश्यकता नाही, मुद्देसूद लिहिलं तरी तुमची मार्क त्या ठिकाणी पूर्ण देऊन जातात. आता प्रश्न 4था आहे. नकाशात काय केलेलं आहे की नकाशात पुढील माहिती भरा. आता हा प्रश्न 8 पैकी 8 प्रश्न दिले जातील, 6 तुम्हाला काय करायची, सोडवायची आहेत. गुण 6 दिलेत, म्हणजे एक नकाशा ठिकाण दाखवण्यासाठी तुम्हाला 1 गुण दिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला ठिकाण पण दाखवलं पाहिजे आणि सूची पण काढली पाहिजे, तरच तुम्हाला पूर्ण 1 गुण त्या ठिकाणी मिळेल. काही विद्यार्थी नकाशा दाखवतात परंतु सूची काढत नाही, तसं चालणार नाही. आता याबाबत थोडंसं मी अजून तुम्हाला सविस्तर या ठिकाणी उदाहरण देत आहे की हा एक जगाचा नकाशा आहे. जगाच्या नकाशामध्ये समजा इथं 8 दिलेले आहेत, मी उदाहरणार्थ 6 घेतलेत, ते तुम्ही इथं लिहित असता सूची या पद्धतीनं तुम्ही काढली पाहिजे. आता सूची काढत असताना प्रश्न जो आहे, सूची माझ्या हे आलेलं आहे, प्रश्न जो आहे हे या पद्धतीनं काढला पाहिजे. आता सूची माझ्याकडून नेमकी कट या ठिकाणी झालेली आहे की डॉगर बँक आहे. डॉगर बँक काय आहे, समजा डॉगर बँक डायरेक्ट दिले. आता थोडंसं मी सांगेल तुम्हाला, या पद्धतीने जो सूची माझ्याकडून कट झालेली आहे, तर हा रंग वापरलाय की नाही, इथं तो रंग वापरला पाहिजे. दुसरा प्रश्न कोणता, आशिया खंडातील वनकटाई, हा रंग त्या ठिकाणी वापरला पाहिजे. या पद्धतीनं छोटे छोटे चौकन करून तुम्ही काय करा, तिथं सूची दाखवली पाहिजे. आता इथं काय काय करणं अपेक्षित आहे, तुम्हाला ते ठिकाण दाखवणं गरजेचं आहे, त्या प्रश्नांचा क्रम लिहिणं गरजेचं आहे आणि त्याचा शॉर्टमध्ये एखादा शब्द लिहिणं गरजेचं आहे. काही प्रश्नाला उत्तर असतात. आता उदाहरणार्थ काय आहे की नैऋत्य अटलांटिक मधील त्या ठिकाणी अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र. मग आता इथं अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र काय आहे, इथं बॉम्बे हाय सूचीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं. याचं उत्तर येते तुम्हाला, ते लिहायचं. मग इथं फक्त काय केलं, 5वा प्रश्न आहे, 5वा प्रश्न लिहिला, फक्त बॉम्बे हाय लिहायचं. हे अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र एवढं मोठं लिहिण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडू शकता. आता एक लक्षात ठेवा की या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेत किती
त्याच्यापेक्षा 1 2 6 सांगितलेत की नाही, 6 7 8 सोडवा, फार वेळ लागत नाही, परंतु तिथं तुम्हाला जास्त गुण मिळतात, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न चौथा ब आहे, आलेख नकाशा वाचनावर आधारित प्रश्न. तुम्हाला एखादा आलेख दिला जाईल, तुम्हाला एखादा नकाशा दिला जाईल, त्याचं निरीक्षण करायचं, परीक्षण करायचं आणि तुम्हाला 5 गुण ठेवलेत म्हणजे 5 प्रश्न तुम्हाला दिले जातील. एक प्रश्नाला 1 गुण त्या ठिकाणी आहेत. एका ओळीमध्ये 2 ओळीमध्ये त्याचं उत्तर असेल तर ते तुम्हाला वाचन करता येतं, निरीक्षण करता येतं, त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी काढलं पाहिजे. आता पहा, प्रश्न क्रमांक 5 आहे, टिपा लिहा. 5 टिपा दिल्या जातील, 3 टिपा लिहायला सांगितल्या जातील, 12 गुण तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील. 1 टीप लिहिण्यासाठी 4 गुण तुम्हाला दिलेले आहेत. आता पहा, 1 टीप लिहिण्यासाठी 4 गुण दिलेले आहेत, 4 गुण दिलेले आहेत. इथे तुम्हाला किमान 4 मुद्द्यांचं विश्लेषण हे करावंच लागेल. कधी कधी तुम्ही 5-6 मुद्द्यांचं सुद्धा विश्लेषण त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती ओळीत उत्तर असावं असा प्रश्न असतो. किमान 1 पानभर उत्तर अपेक्षित त्या ठिकाणी आहे. आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला आलेख आकृती काढायची आहे, त्याची चर्चा आपण पुढे मी सविस्तर करणार आहे एका प्रश्नामध्ये, ब्रॉड क्वेश्चनमध्ये, की तुम्हाला आलेख काढा, आकृती काढा, काहीतरी काढणं अपेक्षित त्या ठिकाणी आहे. तर तुम्हाला 12 गुणाचा हा प्रश्न 4 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आता थोडंसं किती एक मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला एक प्रश्न दिला आहे सरांनी, आता मी सांगितलं तुम्हाला की 1 पानभर उत्तर लिहा आणि किमान 4-5 मुद्द्यांचं विश्लेषण करा. काय करायचं, मुद्दा टाकायचा. पुढे या प्रश्नाविषयी चर्चा आपण पुन्हा करणार आहेत, ब्रॉड क्वेश्चन आणि हा तुम्हाला सारखेल. मुद्दा टाका, 1 मुद्दा टाका, 2-3 ओळीत विश्लेषण लिहा, पुन्हा मुद्दा टाका, 2-3 ओळीत विश्लेषण लिहा. 4 मुद्दे टाकले आणि 4 ओळीचं विश्लेषण झालं. बोर्डाला जेवढं अपेक्षित आहे तेवढं काम तुम्ही आता केलेलं आहे. परंतु होतंय काय, तुम्हाला जरा अजून त्याचे मुद्दे येत आहेत. मग काही मुलं काय करतात की 4 मार्काला प्रश्न असला तरी त्या प्रश्नामध्ये त्याला 10 मुद्दे येत आहेत. सांगितलेत किती, अपेक्षित किती आहेत, 4च आहेत. मग काही मुलं काय करणार, येतंय ना चांगलं, मग 1 2 3 4 10 मुद्दे लिहून काढणार आणि 10 मुद्द्याचं काय करणार, विश्लेषण त्या ठिकाणी करणार. पान 1 भरलं, 2 भरलं, 3 पानं लिहून काढली आणि मुद्दे किती, विश्लेषण 10. तुम्ही 10 मुद्द्याचं बाळांनो जरी विश्लेषण केलं तरी मार्क 4 पैकी 4च मिळतील. असं काही होणार नाही 10 मुद्द्याचं काढलंय प्रश्न 4 पैकी त्याला 6 देऊन टाका, असं होणार नाही. आणि असं तुम्ही करायला गेलात तर तुमचा एखादा दुसरा प्रश्न तिथं राहून जाईल आणि मग तिथं मार्क तुमचे वजा होतील. मग अशा वेळेस काय करायचं, 4 मुद्दे टाकले, 4 मुद्द्यांचं विश्लेषण लिहिलं. आता तुम्हाला ते येतंय आणि तुम्हाला त्या पेपर तपासणाऱ्याला दाखवून द्यायचंय की मला हे येतंय. मग अशा वेळेस काय करायचं मुलांनो, की 4 मुद्द्यांचं विश्लेषण केलं, 5वा मुद्दा टाका, फक्त 5वा आकडा टाका, मुद्दा लिहा. 6वा आकडा टाका, मुद्दा लिहा. 7वा आकडा टाका, मुद्दा लिहा. 8वा आकडा टाका, फक्त मुद्दा लिहा. बाकीच्या मुद्द्यांचं विश्लेषण करू नका. त्या पेपर तपासणाऱ्याच्या लक्षात आणून द्या, पहा तुम्ही फक्त आम्हाला 4 मार्काला विचारले, 4 मार्काचं विश्लेषण केले. जर का तुम्ही हा कधी आम्हाला 10 मार्काला विचारला असता, 8 मार्काला विचारला असता, तर हे पहा सगळे मुद्दे खाली आहेत, मी तयार होतो. जेव्हा पेपर तपासणारा पाहिजे की 4 मुद्दे आणि अतिरिक्त मुद्दे यानं काढलेत, तुम्हाला 4 पैकी 4 गुण या ठिकाणी मिळून जातील. तर ही टीप या ठिकाणी लिहिणं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रश्न चौथा जो असतो तो टिपा लिहा आणि प्रश्न क्रमांक 7 या बाबतीत आता मी बोलतोय पहा की चौथा टिपा लिहा आणि 7वा हा ब्रॉड क्वेश्चन आहे. तर यामध्ये या उत्तरात आकृत्यांचा समावेश आवश्यक असतो. आता आकृत्या म्हणजे नेमकं काय, आकृत्या म्हणजे नेमक्या तर ती कदाचित तुमची हातानं काढलेलं एखादं चित्र असू शकतं. या चौथ्या आणि 7व्या प्रश्नामध्ये तुम्हाला नकाशा काढणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. नकाशा म्हणजे आता समजा टिपा लिहिण्यासाठी तुम्हाला काय आलं, पनामा कालवा त्या ठिकाणी आलेला आहे. मग पनामा कालवा आला, तुम्ही पनामा कालवाची पानभर माहिती लिहिली, तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत ना, तिथं टेन्सिल घ्या
आणि संपूर्ण जगाचं टेन्सिल काढण्याची गरज नाही, फक्त उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका काढा, बरोबर तिथं पनामा कालवा दाखवा. फार फास्ट होते सराव असल्यानंतर. आणि तुम्ही जर उत्तर लिहिलं आणि त्याला जरी नकाशांची जोड असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. बोर्डानं या आकृत्या नकाशेसाठी काही गुण हे राखीव ठेवलेले असतात. 4 गुण जर असतील तुम्हाला तर ते देतात की 2 गुण कशाला, 2 गुण कशाला, 1 गुण कशाला, हे विश्लेषण तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं. तर ते संकल्पना चित्र नकाशा तिथं काढू शकता. आता या एकावरती तुम्ही कसे काढू शकता हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला 4थ्या आणि 7व्यासाठी त्याचा उपयोग होईल. पहा की समजा स्थलांतराचे प्रकार सांगून असा प्रश्न आला. स्थलांतराचे प्रकार सांगून प्रश्नचिन्ह आलं. कोणत्याही एका प्रकाराचे सविस्तर वर्णन करा. जेव्हा असा प्रश्न असतो सांगून प्रश्नचिन्ह पुन्हा प्रश्नचिन्ह असतं त्यावेळेस सांगायला काही गुण असतात आणि पुढे विश्लेषण करायला काही गुण असतात. त्यामुळे त्याची विभागणी तुम्ही केली पाहिजे. तुम्ही असं या ठिकाणी काय करू शकता, एक या पद्धतीनं भाग दाखवू शकता. अजून सोपं होतं हे तुम्हाला 4थ्या आणि 7व्या प्रश्नामध्ये अपेक्षित आहे. आणि मग तुम्हाला वाटलं याचं विश्लेषण करा, याचं विश्लेषण करा, तुम्ही ते करू शकता. तर हे तुम्ही करू शकता. किंवा आता मी तर स्थलांतराची कारणे विचारलेली आहेत. तुम्ही शॉर्टमध्ये काय करू शकता, फक्त प्राकृतिक शॉर्टमध्ये दिलंय, सामाजिक, आर्थिक, राजकीय असं शॉर्टमध्ये दिलंय की नाही तुम्हाला, हे असं तुम्ही काढू शकता. डायग्राम अशी ही सुद्धा चित्र तुम्हाला होऊ शकतं. आणि नंतर याचं विश्लेषण काढा. हे तुम्ही काढलं का विद्यार्थ्यांनो अर्ध पान लगेच भरून जाते. पेपर तुमचा लगेच मोठा वाटेल आणि तो सुस्पष्ट जाणवेल. आपण नुसता मोठा करत नाही, सुस्पष्ट करतोय. त्यामुळं असं तुम्हाला करता येऊ शकतं. आता तुम्हाला प्रमुख व्यवसाय सांगा, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक असं तुम्ही काढू शकता. खाली त्याचं विश्लेषण करू शकता. हे असं अपेक्षित आहे. किंवा पहा की इथं तुम्हाला मी उद्योगांचे वर्गीकरण सांगितले. मग कच्च्या मालाच्या स्रोतानुसार त्याचे प्रकार, भांडवली गुंतवणुकीवर आधारित त्याचे प्रकार, उत्पादनावरती आधारित वर्गीकरण त्याचे प्रकार असं लिहिलं. आणि तुम्हाला वर्गीकरण करून काय करा, एका प्रकाराचे विश्लेषण करा. मग हे परत घ्यायचं आणि त्याचं विश्लेषण करायचं. हे असं तुम्ही करू शकता. प्रत्येक प्रश्नाच्या स्वतः तुम्ही असे चार्ट त्या ठिकाणी करू शकता. किंवा पहा हा एक प्रकार दिलेला आहे मी, औद्योगिक प्रदेशाचे खंडनिहाय वितरण ऑस्ट्रेलियाचं करायचे. औद्योगिक प्रदेश कुठं आहे ऑस्ट्रेलियामध्ये, इथं दिलेला आहे. प्रभावित करणारे घटक हे दिलेलं आहे. प्रभावित करणारे मानवी घटक इथे दिलेत आणि तिथं कोणते प्रमुख उद्योग चालतात. मला वाटतं असं शॉर्टमध्ये लिहिलं आणि नंतर थोडं विश्लेषण लिहिलं तर स्पष्टपणे तुम्हाला इथं लगेच दिसतंय, आहे की नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एखादं व्यक्तीचं वर्णन करायला सांगितलं की फोटो आलाय, स्थळ आले एखाद्या मुलाला, मुलीचं फोटो आला नाही, नुसतं स्थळ आले आणि सांगितलं की ती मुलगी अशी आहे, ती मुलगी तशी आहे. तुम्ही कल्पनेत जाणार. नुसतं उत्तर लिहिणं म्हणजे नुसती एखाद्या मुलीची माहिती सांगणं. पण तिथं काय केलं, तुम्हाला प्रत्यक्ष फोटो दाखवला, चित्र दाखवलं तर तुम्हाला स्पष्टपणे कल्पना येईल की या मुलगीची कशी आहे. तसं आहे. नुसतं उत्तर लिहून चालणार नाही. तुम्हाला अशा पद्धतीचे चार्ट तुम्हाला करावे लागतील. असंही करता येऊ शकतं. द्वितीय व्यवसाय आहे की नाही, त्याच्यामध्ये काय असते, प्रक्रिया, उत्पादन आणि बांधकाम ही 3 क्षेत्र असतात. पुढे विश्लेषण तुम्ही लिहू शकता. एखादा ग्राफ तुम्ही अशा पद्धतीनं काढू शकता, तोही तुम्हाला काढता येईल. त्यानंतर आता मासेमारी, भौगोलिक स्पष्टीकरण तुम्हाला करायचे. या पद्धतीनं मी मुद्दे टाकलेले आहेत. ही आकृती तुम्ही काढू शकता, हे अलाउड आहे. किंवा या पद्धतीनं पुस्तकात दिलेला संदेशवहनाची माहिती तुम्हाला आहे, या पद्धतीनं तुम्हाला करता येईल. त्यानंतर पंचक आर्थिक क्रियेच्या बाबतीमध्ये किंवा प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक आणि पंचक. आता सर्वात जास्त प्राथमिक, मग द्वितीय, संख्यासुद्धा नमूद होते. असा त्रिकोण, ट्रँगल तुम्हाला सुद्धा काढता येऊ शकतं. विभाजित वर्तुळ तुम्हाला काढता येऊ शकतं. अशा पद्धतीनं काही संकल्पना चित्रे, आकृत्या, विभाजित वर्तुळ हे 4थ्या आणि 7व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काढणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही गुण राखीव असतात, हे लक्षात ठेवायचं. आता प्रश्न 6वा आहे, उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता तुम्हाला एक उतारा दिला जाईल, 4 गुण त्याच्यासाठी दिलेले आहेत आणि 4 गुण दिल्यानंतर
तुम्हाला त्यावरती कदाचित 4 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आहेत. आता तुम्ही पहा, भूगोलाचे स्वरूप जे आहे हे उपयोजित स्वरूपाचं आहे. तुम्हाला काही उत्तरे याची कुठं गाईडमध्ये मिळणार नाहीत, पुस्तकामध्ये मिळणार नाहीत. तुम्हाला तो उत्तरा वाचावाच लागेल, त्याचं उत्तर शोधावंच लागेल, त्या उत्तराचं आकलन करून घ्यावं लागेल. कारण कधी कधी सरळ सरळ उत्तरं मिळतात, परंतु कधी कधी त्या उत्तरावरून तुम्हाला निष्कर्ष काढायला सांगितलं जातं, विश्लेषण विचारलं जातं. त्यामुळं उत्तराचं वाचन करून प्रश्नांची उत्तरं लिहा. पहा, निश्चितपणे हा प्रश्नसुद्धा तुम्हाला पूर्ण गुण मिळवून देणारा त्या ठिकाणी आहे. आता प्रश्न क्रमांक 6व्यातला आहे, आकृती काढून नावे द्या. तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील, पैकी 2 प्रश्नांची आकृती तुम्हाला काढायची आहे. 4 गुण ठेवलेत, म्हणजे एक आकृती काढली की 2 गुण त्या ठिकाणी असतील. मग ही आकृती तुम्हाला काढता येईल. तुम्हाला रेषाकृती वस्ती दाखवायला सांगितलं, विखंडित वस्ती दाखवायला सांगितलं, तुम्हाला वर्तुळाकृती वस्ती दाखवायला सांगितलं, असं काही तुम्हाला विचारलं जाईल आणि त्यावरती एक प्रश्न निश्चितपणे तुम्हाला आहे. त्यामुळं हा सुद्धा पूर्ण गुण मिळवून देणारा. इथं तुम्ही थोडासा रंगीत पेन्सिलचा वापर त्या ठिकाणी करू शकता. आता पहा, आकृत्या काढणं, नकाशा भरणं हे कौशल्य आहे आणि हे कौशल्य केव्हा प्राप्त होईल? एखादी व्यक्ती सतत आकृत्या काढल, नकाशा काढल, तेव्हा तुम्हाला त्याचं कौशल्य प्राप्त होईल. आणि नकाशामध्ये किंवा आकृतीमध्ये अचूकता ही अत्यंत महत्त्वाची असते. नाहीतर मग काय होतं, तुम्हाला प्रश्न विचारलाय नकाशा भरण्यामध्ये, काय भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक बंदर प्रसिद्ध आहे मुंबई. तुम्ही काय केलं, भारताची ही जी पश्चिम किनारपट्टी आहे ना, त्या पश्चिम किनारपट्टीच्या वरती ते बंदर दाखवायला पाहिजे. तुमच्याकडून काढताना काय झालं, सुईच्या आकाराचं थोडंसं आतमध्ये गेलं आणि तुम्ही काय केलं, ते बंदर काढलं, बाहेर आला, छान पेपर लिहिला, म्हटला सर्व नकाशा भरला. पेपर तपासणारा एखादा असेल तो पाहिल की बंदर हे कुठं असतं, किनाऱ्यावरती असतं. त्यानं काय केले, किनारा सोडून बंदर काढले, ते किनाऱ्याला लागून असलं पाहिजे. हे उत्तर चुकतंय. कारण काय होतंय, तुम्ही असं म्हणू शकणार नाही सर मुंबई काय, नवी मुंबई काय, नगर काय, भिंगार काय, आहे की नाही, असं थोडंफार काही 4 किलोमीटरचा तर फरक आहे. चुकतं. कारण किनारा सोडल्यानंतर किनाऱ्याला समांतर काय आहे, सह्याद्रीच्या रांगा आहेत, पश्चिम घाट त्या ठिकाणी आहे आणि ते ठिकाण किनाऱ्यावरती जाण्याऐवजी कुठं जाऊन बसेल, त्या पश्चिम घाटावरती जाऊन बसेल आणि मग जहाज आल्यानंतर काय होईल, ते किनाऱ्यापर्यंत येईल, परंतु किनाऱ्यावरून मग डोंगर चढून जाईल का, ते वरती जाणार नाही. मग ते बंदर होण्याऐवजी थंड हवेचं ठिकाण होऊ शकतो. त्यामुळे अचूकता ही अत्यंत महत्त्वाची असते. तर ही नकाशा आणि आकृतीमध्ये तुम्हाला करायची आहे. प्रश्न 7वा त्या ठिकाणी असतो, सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1 आणि 8 गुणांचा प्रश्न असतो. हा अतिशय मोठा प्रश्न, ब्रॉड गुणांचा असतो. तुम्हाला काय करायचं असतं इथं, की सविस्तररित्या तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं. किमान एक पाठपोट उत्तर लिहा, जास्तही होऊ शकतं. तिथं आत्ता सांगितलेल्यावरती सांगितलेल्या पद्धतीनं चित्र, आकृती, आलेख, नकाशे हे गुण त्या ठिकाणी राखीव ठेवलेले असतात. आणि या प्रश्नांचे 8 गुण म्हणजे तुम्ही अगदी निबंधासारखं लिहिलं ना, त्याला गुण दिले जात नाही. तर त्याला कसं लिहिलं पाहिजे, थोडंसं नमुना या ठिकाणी दाखवतोय. आता सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा, असा प्रश्न आला. पोरांनी काय केलं, इथपासून इथपर्यंत लिहून काढलं, सगळं लिहिलेलं अतिशय बरोबर आहे. परंतु बाळांनो, 200 पेपर तपासायला त्या शिक्षकांना आलेले असतात आणि त्यांना जर पटकन याच्यात जर शोधावं लागलं तुम्हाला, तर त्याचा उपयोग नाही. मग काय केलं पाहिजे, बोर्डाला मुद्देसूद उत्तर अपेक्षित आहे. मी तर असं म्हणेल की 4था आणि 7वा प्रश्न तुम्ही असा निवडायचा की त्या निबंधवाजा उत्तराचा नको, मुद्देसूद उत्तरांचाच प्रश्न निवडला पाहिजे. कारण मुद्देसूद उत्तर लिहिण्याची सवय ही लागली, तपासायला ते सोपं जातं आणि तुमचं म्हणणं हे मुद्द्यात समजतं आणि पूर्ण गुण त्या ठिकाणी मिळतात. आता हा प्रश्न दिलाय, हे उत्तर लिहिलेलं अतिशय बरोबर आहे, परंतु शिक्षक तपासणार, वाचल्या 2 ओळी कुठं लक्षात आल्या नाही आल्या, 8 पैकी 6, 3, 5 ज्या शिक्षकाची जशी मानसिकता तशा पद्धतीनं मार्क हे मिळतील. तुमचे मार्क जर कुठं कमी होणार असतील तर हे 4थ्या आणि 7व्या प्रश्नामध्ये कमी होतात.
कारण इथं तुम्ही लिहिलेल्या उत्तराला कुठल्याही प्रकारचं चॅलेंज नाही, म्हणून ती उत्तराची अचूकता ही साधणं गरजेचं आहे. मग हा प्रश्न कसा लिहिला पाहिजे इथे पहा, मी तुम्हाला दाखवले. तेच उत्तर आहे बरं. जसंच्या तसं तुम्ही पाहिलं असेल, दाट, इथं दाट शब्द आहे, इथं उष्ण आहे की नाही, इथं उष्ण दिले, शेतजमिनीचा शेतजमिनी. काय केले विद्यार्थ्यांनो, मी प्रस्तावना हा शब्द टाकला. तुम्ही सुद्धा ब्रॉड क्वेश्चन 4था आणि 7व्या प्रश्नामध्ये प्रस्तावना शब्द टाका किंवा अर्थ म्हणा आणि तिथं तुम्ही 2 ओळी लिहा की सखोल उदाहरणपूर्वक शेतीबद्दल 2-3 ओळी लिहा. एक मुद्दा तयार होतो तुमचा प्रस्तावना. इथं अजून एक मुद्दा ॲड करता येईल तुम्हाला. संज्ञा, व्याख्या या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या नसतील, विचारलेल्या नसतील, परंतु तुम्ही तुमच्या शब्दामध्ये त्याची व्याख्या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिणं, जर लिहिलं तर उत्तम होईल. इथं मी लिहिलेले आहे तर ती लिहा. प्रस्तावना झालं, अर्थ झालं, संज्ञा हा एक मुद्दा येईल. प्रदेश, इथं सुद्धा प्रदेश आलेला आहे. मग सखोल उदरनिर्वाह शेती कुठं आढळून येते, तर या प्रदेशात आढळून येते, ते लिहिता येईल. मग आता वैशिष्ट्ये आहेत की नाही, या वैशिष्ट्यांचे सुद्धा एकाखाली एक इथं लिहिले. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उपमुद्दे करता येतील. पहा कसं. शेत जमिनीचा आकार लहान, आकार लहान, उत्तर वाढवायची शॉर्टमध्ये दिले. आकार शब्द टाका, फक्त पुढे लिहा. काय उपमुद्दा टाकायचा वैशिष्ट्यामध्ये किंवा एक आकडा टाका, आकार पुढे लिहा. सखोल उदरनिर्वाह शेतीचा आकार हा लहान असतो. आता काय, शेती करण्याची पद्धती. मग मानवी श्रम व प्राण्यांचा वापर सखोल उदार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती केला जातो. मग अवजारे असतील, परंपरागत पद्धती असतील, बियाणे, प्रति हेक्टरी उत्पादन, दरोडे उत्पादन, शेतीला पशुपालन हा जोडधंदा, हे तुम्हाला एक एक मुद्दा टाकून सुद्धा लिहिता येईल. किंवा छोटे छोटे चौकोन करून तुम्ही आकार लहान, मानवी श्रम व प्राण्यांचा वापर, जमिनीची सखोल लागवड असं सुद्धा पॉईंटशीर तुम्ही लिहू शकता. नंतर काय आहे, इथं मुद्दा घेतलाय मी पिके. पिके तुम्ही इथं घेतलेलीच आहे, ती अशा पद्धतीने लिहिली. सारांश हा शब्द आला पाहिजे. शेवटी आपण लिहितोच पॅरेग्राफ संपल्यानंतर अशा प्रकारे, आहे की नाही, असं शब्द असते सुरुवात आपण. अशा प्रकारे सखोल उदरनिर्वाह शेतीमध्ये ची माहिती देत असताना विविध प्रकारची माहिती देता येईल किंवा त्यामध्ये वैशिष्ट्ये, प्रदेश, पिके याबद्दल माहिती सविस्तर देता येईल. तर असं मुद्देसूद लिहिल्यानंतर माझ्यासारखा परीक्षक लगेच पाहिल, चला प्रस्तावना दिली, संज्ञा दिली, प्रदेश, वैशिष्ट्ये, अरे वा, पिके, सारांश, चला 8 पैकी 8 गुण देऊन टाका, तुमच्या मार्कामध्ये त्या ठिकाणी होईल. तेच उत्तर आहे, तेच उत्तर आहे. इथं 8 पैकी 8 गुण मिळणार नाहीत, इथे तुम्ही मुद्दे टाकल्यानंतर 8 गुण मिळतील. आम्हाला जे पेपर तपासायला मॉडेल आन्सर येतं, नमुना आदर्श उत्तरपत्रिका, त्यामध्ये असे पॉईंट दिलेले असतात, त्या पॉईंटनुसार आम्ही तपासत असतो. तुम्ही तुमच्या पॉईंटनुसारच उत्तर हे लिहिलं गेलं पाहिजे. ब्रॉड क्वेश्चनमध्ये हे अत्यंत आवश्यक आहे. नकाशा काढा, आकृती काढा, या पद्धतीने विद्यार्थ्यांनो लिहिलं पाहिजे. आता सविस्तर प्रश्नांची चर्चा आपण ही केलेलीच आहे. मी तुम्हाला अजून थोडंसं यामध्ये सांगेल की आता जेव्हा तुम्ही असं लिहिता की नाही, त्यावेळेस दुसरा प्रश्न असेल, तुमचा तिसरा प्रश्न असेल, चौथा असेल, त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की महत्त्वाचे शब्द असतील ना, त्या महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करणं गरजेचं आहे, अधोरेखित करणं गरजेचं आहे, हायलाईट करणं गरजेचं आहे. हायलाईट करायचं म्हणजे हायलाईट पेन घेऊन जाल तसं करायचं नाही, आहे त्या पेननंच काय करायचं, अंडरलाईन करायची. काय होईल, तुमच्या त्या ब्रॉड क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे सांगायचे ते स्पष्टपणे त्या ठिकाणी लक्षात येईल. मात्र मग आता सरांनी सांगितलंय अधोरेखित करायला, अंडरलाईन करायला, मग पोरं नुसते अंडरलाईन करत राहतात. ओळी किती, शब्द 30, प्रश्नाचं उत्तर किती शब्द लिहिलंय, 30 शब्दात लिहिले, आणि हा पठ्ठ्या 25 शब्दाखाली अंडरलाईन करतो. असं जर केलं तर अंडरलाईन केलेला महत्त्वाचा की अंडरलाईन न केलेला महत्त्वाचा, हे परीक्षकाला समजणार नाही. त्यामुळं तुम्ही महत्त्वाचे एका ओळीमध्ये, 2 ओळीमध्ये एखाद्या शब्दाखाली अंडरलाईन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. सुरुवातीला सांगितलं, नवीन पानावरती नवीन प्रश्न तुम्ही सुरू केला पाहिजे. भरपूर मोठी उत्तरपत्रिका त्या ठिकाणी असते. उपप्रश्न तुम्ही एकाखाली एक लिहा,
परंतु मुख्य प्रश्न नवीन पानावरती लिहिला पाहिजे. त्यानंतर सर्व प्रश्न सोडवले पाहिजे. सुरुवातीलाच सांगितलं 7ची 7 आणि त्याचे उपप्रश्न सोडवले पाहिजेत. तुम्ही म्हणणार माझे भौगोलिक कारणे 2 राहिले, पेपर किती गुणांचा आहे तुमचा? 80 गुणांचा. किती राहिले तुझे? 2 राहिले. एक भौगोलिक कारण 3 मार्काला, 6 गुण 80 पैकी वजा करायचे, तेवढाच मार्काचा पेपर तू लिहिला, तेवढ्यापैकीच तुला मार्क्स मिळणार. त्यामुळे सर्व प्रश्न हे लिहिले पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो तुम्ही घरी प्रश्नपत्रिका, एक तरी प्रश्नपत्रिका, जास्त सोडवल्या तर उत्तमच आहे, एक तरी प्रश्नपत्रिका 3 तासाची घड्याळ लावून सोडवा. प्रॅक्टिस केलीच पाहिजे. आणि ती प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रश्नाला किती वेळ लागतो आणि तुमचा 10 ते 10 मिनटं तरी पेपर हा लवकर झाला पाहिजे. नंतर तुम्ही त्याचं काय केलं पाहिजे? वाचलं पाहिजे आणि वाचून कुठं काय अपूर्तता असेल ती पूर्तता करता येईल. पेपरला सुशोभीकरण करू नका. काही विद्यार्थी काय करणार? प्रश्न संपला का मग ते पेन अंडरलाईन रेषा मारणार, पुन्हा प्रश्न संपला की अंडरलाईन मारणार, रेषा मारणार. याला काही मार्क ठेवलेले नाहीत. काही गरज नाही. एक ओळ सोडायची फक्त. ते आकर्षकता सजावट करण्याची गरज नाही. नाहीतर दिसायला फार छान आणि काय होतं मग त्याला काहीच येत नाही असं नको. उत्तराचा गाभाच नाही. भूगोलाचा पेपर लिहिलाय की काय हे ते कळत नाही असं करण्याची गरज नाही. त्यानंतर आता मी एक तुम्हाला स्वातंत्र्य किंवा तुम्हाला विचार करायला भाग पाडतो की मुख्य प्रश्नांचा क्रम जो आहे की नाही, हा प्रश्न क्रम तुम्ही बदलू शकता आणि तो बदलणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा अशा क्रमानं सोडवण्याची आवश्यकता नाही. काय करायचं? नेहमी लघुत्तरी प्रश्न अगोदर सोडवायचा. म्हणजे पहिला प्रश्न तुम्ही अगोदरच सोडवायचा. आता कधी कधी काय होतं की पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला कुठंतरी अडतं, येत नाही, रिकामं ठेवा ते. नंतर पेपर चालू असताना तुम्हाला ते आठवलं, परत मागं जाऊन तुम्ही लिहायचं. नाहीतर एक मला काय होतंय, सहसंबंध लक्षातच येईना, तिथंच बसल्या अर्धा तास विचार करत. तसं करायचं नाही. रिकामी जागा सोडवा. मी तर म्हणतो पेपर घेतल्यानंतर प्रथमतः काय करा? लिहून काढा. जे जे येतं ते प्रथम उतरा आणि नंतर मग पर्याय शेवटी तुम्हाला येईल की शेवटी काहीतरी लिहिलं पाहिजे. मात्र काहीच न लिहिणं हे चुकीचं आहे. तुम्हाला समजा साखळी पूर्ण करायत ना, किती दिल्यात? 5 साखळ्या तुम्हाला पूर्ण करायच्या. 4 येत आहेत तुम्हाला, 4 प्रथम लिहा. उरलेली काय करा? 3 येत आहेत ना, 3 प्रथम लिहा. नंतरचे पर्याय मग अंदाजपंच जरी टाकलं तर त्याला पर्याय नाही. पण काहीच नाही लिहिणं 0 मार्क. कदाचित काहीतरी लिहिल्यानंतर थोडाफार त्या ठिकाणी बदल होऊ शकतो. तर प्रश्नांचा क्रम लघुत्तरी करा. मला जर तुम्ही म्हणाल तर प्रश्नांचा क्रम हा थोडाफार बदलणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न दुसऱ्यादा लिहा, त्यानंतर चौथा लिहा, तिसरा प्रश्न मागे ठेवा, चौथा घ्या अगोदर नकाशा भरण्याचा, मग 6वा घ्या, तिसरा, 5, 7 हा माझा क्रम आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. 1, 2, 4, 6, 3, 5, 7 या क्रमानं सोडवा. ब्रॉड क्वेश्चन म्हणजे नेहमी 7वा प्रश्न जो आहे हा नेहमी शेवटीच ठेवायचा. आता तुम्हाला सांगतो की 7वा प्रश्न आहे आणि दुर्दैवानं काय झालं, तुम्हाला सर्व प्रश्न चांगला गेला आणि शेवटी किती मिनटं राहिलेत? प्रश्न 7वाच प्रश्न राहिलाय तुमचा. 8 मार्काचा प्रश्न राहिलाय आणि वेळ फक्त तुमच्याकडे आता 5 मिनिट आहे. अशा वेळेस विद्यार्थी काय करतात? काय केलं पाहिजे? तुम्ही 4 पानं 4 ओळी उत्तर लिहिलं, 5 मिनिटामध्ये 10 ओळी उत्तर लिहिलं, पेपर तुमचा घेणार. 10 ओळी उत्तराला आणि ओढून ताडून लिहिणाऱ्या उत्तराला तुम्हाला 8 गुण दिले जाणार नाही. अशा वेळेस काय करायचं विद्यार्थ्यांनो? 5च मिनिटं आहेत. 5 मिनिटं आहेत ना, तुमच्या शेवटच्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला प्रचंड वेग आलेला असतो. स्पीड एकदम तुम्ही येता. कोण काय बोललं, कोणी काय विचारतं तुमचं लक्ष नसतं आणि लक्ष द्यायचं नसतं. पटापट तुम्ही उत्तरं लिहितायत. आता काय झालंय, 1 मिनिट राहिल्या पेपर गोळा करायला सुरुवात केली सरांनी. शेवटी काय करायचं मग? आता 4 मुद्द्यांचं विश्लेषण झालंय तुमचं. शेवटी पटापट काय करा? फक्त मुद्दे लिहून काढा आणि पेपर हातातून घेऊपर्यंत तुम्ही ते मुद्दे लिहून
काढू शकता. म्हणजे जर अशी परिस्थिती आली की 4-5 मुद्द्यांचं तुम्ही विश्लेषण केले, बाकीचे एका शब्दात मुद्दे लिहून काढलेत, तर कदाचित एखादा परीक्षक तुम्हाला 8 पैकी 6-7 मार्क त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळं काय केलं पाहिजे, ब्रॉड क्वेश्चन हा लिहिला पाहिजे आणि तो शेवटी ठेवायचा. म्हणजे त्याचं शेवटी का ठेवायचा, तुम्हाला त्याचं उत्तर वेळेनुसार वाढवता येतं आणि वेळेनुसार कमीही करता येतं. म्हणून तुम्ही काय करू शकता, शेवटी तो ठेवला पाहिजे. त्यानंतर मोठा प्रश्न कधीही जास्त सोडवायचा नाही. टिपा लिहा, सांगितल्यात किती तेवढ्याच सोडवल्या पाहिजे, जास्तीची सोडवायची नाही. नाहीतर मग ते सोडवण्याच्या नादात दोन्हीपैकी एकाचीच मार्क धरली जातील, आहे की नाही. मग शेवटचा प्रश्न तुमचा राहून जातो. फक्त मी एकच म्हणेल की नकाशा पुरवणीचा जो प्रश्न आहे, नकाशाचा प्रश्न, तो तुम्ही जास्तीचा सोडवा. कारण 6 आहे तिथं 8 सोडवले तर त्याला फार वेळ लागत नाही. आणि मग एखादा जरी नकाशा दुर्दैवानं चुकला तरी पर्याय तुमच्याकडे दुसरा राहतो. आणि हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. टेन्सिलचा वापर कोणकोणत्या प्रश्न प्रकारामध्ये करता येईल ते तुम्ही करा आणि त्याचा वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला 3 मार्क, कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहेत, कशा पद्धतीने लिहिला पाहिजे, या पद्धतीनं तुम्ही उत्तर हे लिहिलं पाहिजे. आणि एकदा पेपर हा पूर्णतः तुम्ही लिहिणं गरजेचं आहे, वरती पुरवण्याचा हिशोब लिहिणं गरजेचं आहे. या पद्धतीनं मला वाटतं लहान सहान गोष्टी, पेन्सिल आपल्याबरोबर असली पाहिजे, पेन असला पाहिजे, कंपास पेटी असली पाहिजे, त्या कंपास पेटीमध्ये साहित्य असलं पाहिजे. नाहीतर आमच्या आर्टचे पोरं कधी कंपास पेटीच नसते, असली पेटी नुसतं डबं असतं, त्याच्यात आत काही साहित्य नसतं. अशा वेळेस आपल्या एखाद्या लहान भावंडाला 2-3 दिवस जरा चॉकलेट वगैरे द्यायचं, गोड बोलायचं. आपलं साहित्य आपल्याबरोबर असलं पाहिजे, याला त्याला मागत बसायचं नाही. पेन्सिलला टोक घरूनच करून आणायचं, त्याला व्यवस्थितरित्या सांभाळायचं. आणि अशा पद्धतीनं मला वाटतं हा भूगोलाचा पेपर जर तुम्ही सोडवला तर नक्कीच तुम्हाला चांगले गुण मिळतील. नापास होण्याचा तर भूगोलात विषय नाही. गणिताला ऑर घेतलं सायन्सच्या विद्यार्थ्यांनी, मग तुम्हाला गणिताप्रमाणे पैकीच्या पैकी गुण या ठिकाणी मिळू शकतात. पूर्ण पेपर तुम्ही लिहिला पाहिजे, चांगल्या पद्धतीनं सोडवला पाहिजे, विचारपूर्वक सोडवला पाहिजे. तसा तुम्ही सोडवाल आणि मी सांगितलेल्या पद्धतीचा अवलंब तुम्ही उत्तरपत्रिका लिहिताना जर केला तर निश्चितपणे तुम्हाला चांगले गुण, 90च्या पुढे गुण मिळतील, हे मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे विश्वास देतो. आणि शेवटी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला हार्दिक शुभेच्छा देतो. यशस्वी व्हा आणि चांगले गुण मिळवा, अशा पद्धतीचं शुभेच्छा देतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. पुन्हा परीक्षेला जाताना एक नवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच आपल्या समोर येणार आहे. तुर्तास धन्यवाद. माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.